Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. व्हिडिओचा थंबनेल पाहून व्हिडिओचा आजचा टॉपिक काय असणार आहे हे तुम्हाला कळलं असेल. तर BMC सब इंजिनियर ही एक्झाम 13 मे आणि 14 मे या दिवशी कंडक्ट होणार आहे आणि या एक्झामसाठी फक्त 21 दिवस राहिलेले आहेत आणि या 21 दिवसात आपल्याला रिव्हिजन सुद्धा करायची आहे आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो सुद्धा कव्हर करायचा आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की या 21 दिवसामध्ये हे एवढं सगळं कसं मॅनेज करायचं. मी जो तुम्हाला प्लॅन सांगते ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे की कसं कसं तुम्ही रिव्हिजन आणि उरलेला पार्ट जो आहे तो कव्हर करू शकता. जर ते तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसतील. आता आपल्याजवळ 21 दिवस राहिलेले आहेत आणि या 21 दिवसाचं प्लॅनिंग आपण 2 सेक्शनमध्ये करणार आहोत. पहिलं 7 दिवसाचा जो काही पार्ट आहे तो करणार आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट 14 दिवस उरलेल्या 14 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला 7 दिवसांचा प्लॅन पाहू आणि नंतर 14 दिवसांचा. 7 + 14 21 दिवस, टोटल आपल्याजवळ 21 दिवस आहेत. फर्स्ट तर जो 7 दिवस आहेत म्हणजे उद्यापासून जे 7 दिवस असतील त्यामध्ये आपल्याला करायचं काय काय आहे. तर फर्स्ट एक कंडिशन अशी असेल की मी असं गृहीत धरते की तुमचा जो सिलेबस आहे म्हणजे जे 12 सब्जेक्ट BMC मध्ये टेक्निकलचे सब्जेक्ट्स आहेत त्यामधले किमान 10 सब्जेक्ट्स तुमचे कंप्लीट झालेले असतील. यापेक्षा कमी जर सब्जेक्ट कंप्लीट झालेले असतील तर मी आत्ताच तुम्हाला सांगते की ही एक्झाम फोकस न करता तुम्ही महाट्रान्सको जी एक्झाम आहे त्याला फोकस करा. म्हणजे तोपर्यंत तुमचा सिलेबस सुद्धा कव्हर होईल आणि मग रिव्हिजन सुद्धा होईल. कारण की जर तुम्ही फक्त 8च सब्जेक्ट केलेले आहेत आणि 8च रिव्हिजन करतो असं म्हणत असाल, बाकीचे 4 सब्जेक्ट करणार नसाल, तर या 4 सब्जेक्टमुळे तुमचा स्कोअर खूप कमी होऊ शकतो आणि ही एक्झाम काटावर किंवा खूप कमी मार्क्सने तुम्ही पास होऊ शकता. मग या एक्झामकडे फोकस न करता तुम्ही महाट्रान्सकोकडे जाऊ शकता. पण मी असं गृहीत धरते की कमीत कमी तुमचे 10 सब्जेक्ट तरी यावेळी कंप्लीट झालेले असतील किंवा 11 झालेले असतील. ठीक आहे, अशा ही गोष्ट गृहीत धरून मी हा खालचा प्लॅन जो आहे तो तुम्हाला सांगते. तर फर्स्ट पहिल्या 7 दिवसांमध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे फॉर्म्युल्यांकडे. फॉर्म्युले. दुसरा पार्ट असेल करंट अफेअरचा. करंट अफेअर. थर्ड पार्ट मध्ये आपण घेणार आहोत MCQs. आता हे MCQ काय असणार आहेत तर प्रत्येक सब्जेक्टचे 100 MCQ आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि फोर्थ पार्ट आहे की जो रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. तर रिमेनिंग टॉपिक्स टेक्निकल जे सब्जेक्ट्स आहेत त्यामधले जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. तर आता हे कसे कव्हर करणार. तर फर्स्ट फॉर्म्युले 12 सब्जेक्ट्स आहेत. 12 सब्जेक्ट मधल्या काही सब्जेक्ट मध्ये फॉर्म्युले खूप कमी आहेत, काही सब्जेक्ट मध्ये फॉर्म्युले खूप जास्त आहेत. तर तुम्हाला काय करायचंय की पहिल्या 6 दिवस तुम्हाला 2-2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. म्हणजे 12 सब्जेक्ट्स आहेत. ईच डे ला तुम्हाला 2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. आता फॉर्म्युला जे आहेत ते तुम्हाला रिवाइज कसे करायचे आहेत. तर फॉर्म्युला तुम्ही कितीही पाठ केले तरी विसरून जाणार आहेत. तर त्यासाठी काय करायचंय की हे जे 2 सब्जेक्ट तुम्ही घेणार असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सब्जेक्ट घेतला हायवे आणि त्यासोबत जरा इझी असणारा म्हणजे हायवेपेक्षा जरा कंटेंट वाईज कमी असणारा आणि थोडा इझी असणारा सब्जेक्ट जर इथे आपण घेतला एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. जर हे 2 सब्जेक्ट घेतोय तर पहिल्या दिवशी तुम्ही काय करणार, हे 2 या सब्जेक्टचे जे फॉर्म्युले आहेत ते लिहून काढायचे. ओके, रिटर्न मध्ये तुमच्याकडे सेपरेट या फॉर्म्युलेच्या नोट्स हव्यात. सेकंड, जो प्रत्येक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यांवरती तुम्हाला किमान 2 MCQs किंवा 2 न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. जर तुम्ही ते न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहात तेव्हाच तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात राहील. तर प्रत्येक फॉर्म्युल्यावरती 2 MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यांसाठी तुम्ही रोजचा किती वेळ देऊ शकता. तर जर मी असा प्लॅन फॉलो करत असेल तर या फॉर्म्युलांसाठी मी रोजचा 2.5 तास देईल. 2.5 तास का, तर या 2.5 तासांमध्ये मला फॉर्म्युले लिहायचे पण आहेत आणि प्रत्येक फॉर्म्युल्यावर 2 MCQ किंवा 2 न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. तर यासाठी मी 2.5 तास इथे देईल. त्यानंतर करंट अफेअर. आता करंट अफेअर प्लस GS-GK हा सुद्धा पार्ट येतो कारण की मुंबईचा GS-GK इथे इन्क्लुडेड आहे. तर फर्स्ट करंट अफेअर आपल्याला करायचं आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचं. आता हे जे करंट अफेअर आहेत ते यूट्यूबवर बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, तिथूनही तुम्ही करू शकता किंवा तुमच्याजवळ कोणता वेगळा सोर्स असेल तिथून सुद्धा तुम्ही करू शकता. तर या
4 महिन्यांच्या करंट अफेअर साठी मी इथे देणार आहे 2.5 तास डेलीचा. 2.5 तास डेलीचा इथे देणार आहे. आता 2.5 तासामध्ये काय करायचं, तुम्हाला हे जे करंट अफेअर आहे प्रत्येक महिन्यांचं, इथे जानेवारी असेल, 2.5 तास खूप होईल टाइम, सो 1.5 तास इथे देते मी. 1.5 तास जानेवारी, 1.5 तास फेब्रुवारी, 1.5 तास मार्च आणि 1.5 तास एप्रिल साठी राहील, पण रोजचा. ठीक आहे, डेली तुम्हाला फक्त एकाच महिन्याचं करंट अफेअर करायचं आहे. त्यानंतर हे जर 4 दिवसात तुम्ही कंप्लीट केलं तर 3 दिवस आणखी उरता, कारण पूर्ण प्लॅन 7 दिवसांचा आहे. सो त्या 3 दिवसांमध्ये तुम्ही मुंबईचं जे काही GS-GK आहे ते करू शकता. मुंबईचं GS-GK तिथे करू शकता. जर हे 2 दिवसात झालं तर 1 दिवस परत रिव्हिजनला करंट अफेअरला घेऊ शकता. ठीक आहे, यासाठी सुद्धा तुम्ही रोजचा 1.5 तास द्यावा. त्यानंतर MCQs 100 MCQ प्रत्येक सब्जेक्टचे सॉल्व्ह करायचे आहेत. आता प्रत्येक सब्जेक्टचे जे 100 MCQ आहेत तुम्हाला कुठून मिळतील याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. आणि जर तुम्हाला MCQचा आणखी सोर्स हवा असेल तर याच चॅनलवर मी बरेचसे MCQचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि MCQ तुमच्याकडनं जेवढे सॉल्व्ह होतील तेवढे नक्की सॉल्व्ह करा. आता प्रत्येक सब्जेक्टचे 100 MCQ म्हणजे टोटल 1200 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, कारण की 12 सब्जेक्ट्स आहेत. तर 1200 MCQ साठी जर आपण असं समजलं की 5 दिवसांमध्ये आपल्याला हे 1200 MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे आपल्याला डेली किती सॉल्व्ह करावे लागतील, तर 240 MCQs आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजे 240, आता इथे तुम्ही सेट करू शकता 60 MCQsचा 4 सेट होतील. प्रत्येक सेटसाठी 1 तास देऊ शकता, म्हणजे डेलीचे तुम्हाला किती तास द्यावे लागतील यासाठी, 4 तास. ठीक आहे, डेलीचे 4 तास तुम्हाला यासाठी द्यावे लागतील. त्यानंतर पुढे आता इथे जो रोजचे 4 तास दिले तर तुमचे हे 240 MCQ जे आहेत ते 5 दिवसात कंप्लीट होतील. 2 दिवस आणखी राहतील, तर त्या 2 दिवसामध्ये तुम्ही केलेल्या 1200 MCQचं रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, त्यानंतर रिमेनिंग टॉपिक्स कसे फाइंड आउट कराल, तर एकदा सिलेबस कॉपी चेक करायची आणि या सिलेबस कॉपी मधले किती पॉइंट्स तुमचे रिमेनिंग आहेत ते एकदा अंडरलाईन करायचे आणि त्या पॉइंट्सचा रोजचा 1 तास द्यायचा आणि त्या 1 तासामध्ये जे काही रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते तुम्हाला तिथे कव्हर करायचे. या 1 तासामध्ये 45 मिनिट्स मध्ये तुम्ही तो पॉइंट कव्हर करू शकता आणि 15 मिनिट्स त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, हा असा तुमचा प्लॅन असेल. आता एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इथे प्लॅन सांगते की हा प्लॅन तुमचा कसा असायला हवा. तर फर्स्ट डेलीचा प्लॅन सांगते. हा झाला 7 दिवसाचा कंप्लीट प्लॅन. तर डेली तुम्हाला काय करायचंय, तर 1.5 तास राहील तुमचा करंट अफेअर, प्लस 2.5 तास डेलीचं राहील फॉर्म्युला, प्लस त्यानंतर 4 तास जे आहेत ते राहतील MCQ आणि 1 तास जो असेल तो असेल रिमेनिंग पॉइंट्ससाठी किंवा रिमेनिंग जे काही टॉपिक्स आहेत त्यासाठी. तर इथे टोटल किती तास होत आहेत, तर टोटल 9 आवर्सचा स्टडी तुम्हाला रोजचा करावा लागेल. तेव्हा कुठे जाऊन तुमचा 7 दिवसात हा दिला गेलेला प्लॅन सगळा कंप्लीट होईल. ठीक आहे, फॉर्म्युलांचा प्लॅन जर याप्रमाणे तुम्ही केला तर हा कंप्लीट होतो 6 दिवसांमध्ये. 1 दिवस तुम्हाला इथे शिल्लक राहतो रिव्हिजनसाठी. ठीक आहे, रिव्हिजनसाठी इथे ग्रीनने लिहिते, रिव्हिजनसाठी 1 दिवस राहतो. ठीक आहे, परत जो सेकंड सेक्शन आहे करंट अफेअर प्लस GS-GK, तर यामध्ये 4 दिवस काय करणार आहेत तुम्ही, करंट अफेअर करणार आहेत, प्लस 2 दिवसांमध्ये GS-GK कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर 1 दिवस दोन्हीचंही तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर पुढे MCQs कंप्लीट होणार आहेत 5 दिवसांमध्ये आणि रिव्हिजनसाठी वेळ उरणार आहे 2 दिवसांचा. त्यानंतर पुढे रिमेनिंग टॉपिक्स जे आहेत ते कंप्लीट 7 दिवस तुम्हाला करायचे आहेत आणि या 7 दिवसांमध्ये डेली 15 मिनिट्सचं रिव्हिजन झालं पाहिजे. ठीक आहे, 9 आवर्स जर डेली केलं तुम्ही तर हा जो प्लॅन आहे तो तुमचा 7 दिवसात कंप्लीट होईल. त्यानंतर 14 दिवसांचा प्लॅन आपण आता इथे आपण नेक्स्ट जो काही 14 दिवसांचा प्लॅन आहे तो करणार आहोत. तर 7 दिवसांचा प्लॅन आपण पाहिला तो होता 22 एप्रिल पासून 28 एप्रिल पर्यंत. आता पुढे प्लॅन करणार आहोत आपण 29 एप्रिल पासून 12 मे पर्यंत. आता या डेट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट आपण फॉर्म्युलेज कंप्लीट करून घेतलेले आहेत, फॉर्म्युलेज झालेले आहेत, करंट अफेअर आपल्या जवळ आहे. थर्ड
आपण 1200 MCQ सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत आणि फोर्थ की जे रिमेनिंग टॉपिक्स होते ते सुद्धा आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. आता या 14 दिवसांमध्ये आपल्याला एक सुद्धा नवीन टॉपिक किंवा न्यू कोणताही टॉपिक इथे रीड करायचा नाहीये. ठीक आहे, किंवा कोणताही टॉपिक इथे नोट्समध्ये ऍड करायचा नाहीये. जरी तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की काही पार्ट राहिलेला आहे, तर डेलीच्या शेड्यूलमधून 1 तास तुम्ही काढू शकता आणि यामध्ये जे काही टॉपिक्स तुम्हाला वाटतायत की एक्स्ट्रा आपण इथे घेऊ शकतो किंवा खूप काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा काही नवीन प्रकारचे MCQs आहेत, यासाठी जर तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर इथे 1 तास तुम्ही देऊ शकता. इथे सुद्धा शेड्यूल तुम्हाला 9 तासांचा बनवायचा आहे. ठीक आहे. आता थर्ड काय असेल की 12 सब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे टेक्निकलचे. ठीक आहे, फॉर्म्युलाज आपण इथे कव्हर केलेले आहेत, त्यामुळे फॉर्म्युलाला खूप वेळ द्यायची गरज नाही आहे यानंतर. सो 12 सब्जेक्ट्स आहेत, तर डेलीचे 2 सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. जर रोजचे तुम्ही 2 सब्जेक्ट्स घेतले तर तुमचा जो काही सिलेबस आहे तो 6 दिवसांमध्ये कव्हर होईल. ठीक आहे, पहिल्या 6 दिवसांमध्ये कव्हर होईल. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा थिअरीचे टॉपिक्स असतील, फॉर्म्युलाज असतील, तर याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं डेलीच्या 2 टॉपिक्सला किंवा 2 सब्जेक्ट्सला घेऊन. ठीक आहे, हे तुम्हाला 6 दिवसांमध्ये कंप्लीट करायचं आहे. वेळ कसा देणार, तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय असतं की एक थोडा हार्ड लेवलचा किंवा थोडा वास्ट सब्जेक्ट असतो आणि एक असतो थोडा कमी कन्सेप्ट असतील किंवा थोडा लोअर वेटेज सब्जेक्ट असेल, असा सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे सोबत. तर या रिव्हिजन साठी द्यायचे आहेत आपल्याला 5 तास. ठीक आहे, यामध्ये आपल्याला कव्हर करायचं काय आहे की इम्पॉर्टंट कन्सेप्ट करायचे आहेत कव्हर, जे की थिअरॉटिकल असतील. त्यानंतर फॉर्म्युलाज आपण सुरुवातीला कव्हर करून घेतलेले आहेत, त्यामुळे फॉर्म्युलासाठी यामध्ये हाफ आवर द्यायचा आहे. आणि नेक्स्ट पार्ट काय असेल आता आपल्या याच्याजवळ की काही MCQs असतील की जे तुम्ही इथे 1200 MCQ सॉल्व्ह केले आहे, यामधला जर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील किंवा काही तुम्ही अंडरलाईन करून ठेवले असेल की हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते या सब्जेक्टचे रिलेटेड असतील, तुम्ही जो सब्जेक्ट रिव्हिजनसाठी घेतलेला आहे ते MCQ सुद्धा इथे रिवाइज झाले पाहिजेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं 6 दिवसांमध्ये तुम्हाला ही फर्स्ट रिव्हिजन आहे ती कंप्लीट करायची आहे. 5 तास याच्यासाठी दिलेत तुम्ही इथे. ठीक आहे, आणि 1 तास रोजचा इथे आपण नवीन टॉपिकसाठी दिलेला आहे. आणखी आपल्याजवळ किती तास उरलेले आहेत, 3 तास उरलेले आहेत. तर या 3 तासांमध्ये आपल्याला डेलीचं 2 तास द्यायचे आहेत रिझनिंगला. डेलीचे 2 तास द्यायचे आहेत आपल्याला रिझनिंगला, आणि जो 1 तास असेल रिमेनिंग 1 आवर. आता या रिमेनिंग 1 आवर मध्ये रोजचा 9 तासाचा अभ्यास जरी आपण शेड्यूल बनवला तरी शेड्यूल नुसार सगळं कंप्लीट होत नाही. त्यामुळे हा जो एक्स्ट्रा 1 तास आहे तो या बाकीच्या ज्या कामापैकी तुमचं काही राहिलेलं असेल, म्हणजे रिझनिंग राहिलं असेल किंवा या रिव्हिजन मध्ये थोडासा आणखी वेळ लागत असेल किंवा हे 1 तासाचं जे काही न्यू रिडिंग साठी तुम्ही टाइम दिलेला आहे यामधलं काही राहिलेलं असेल तो 1 तास तुम्ही इथे कव्हर अप करू शकता. सो इथे फक्त हा रिमेनिंग पार्ट, पण कशाचा, डेलीचा रिमेनिंग पार्ट कव्हर करण्यासाठी हा 1 तास असेल. ठीक आहे, आता शेड्यूल लक्षात आला असेल तुम्हाला. 1 तास तुम्हाला न्यू टॉपिकला द्यायचा आहे, 5 तास रोजचे तुम्हाला 2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत कोणतेही टेक्निकलचे आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे या 3 पद्धतीनं. त्यानंतर 2 तास डेलीचे रिझनिंग साठी द्यायचे आहेत आणि 1 तास हा रिमेनिंग टास्क जो डेलीचा आहे त्यामधलं काही राहिलेलं असेल तर तो 1 तास इथे दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण इथे काय केलं की 6 दिवस इथे मायनस झालेत, म्हणजे आपल्याजवळ आणखी 8 दिवस उरतात. ठीक आहे, आणखी 8 दिवस उरतात. आता या 8 दिवसांमध्ये काय करणार, तर या 8 दिवसांमध्ये हा जो टाइम टेबल तुम्ही फॉलो केला होता 6 दिवसांचा, हा 6 दिवसात कंप्लीट होईल नाही होईल इथे सांगता येत नाही. त्यामुळे 1 दिवस इथे मायनस होईल, म्हणजे आपल्याजवळ 7 दिवस राहतील. कारण 1 दिवस आपण यूज करू शकतो वरचं जर काही आपलं इनकम्प्लीट असेल ते कंप्लीट करण्यासाठी. परत या 7 दिवसांमध्ये सेम शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं आहे. रोजचे 2 टेक्निकलचे सब्जेक्ट, 5 तासांसाठी 2 तास रिझनिंग, 1 तास नवीन रीडिंग आणि 1 तास रिमेनिंग डेली टास्क साठी. तर हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या 21 दिवसात 2 रिव्हिजन्स पण होतात आणि जे काही रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते सुद्धा कंप्लीट होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही या 21 दिवसांचं मॅनेजमेंट करू शकता.
आणि इझिली सगळं रिव्हिजन तुमचं कम्प्लीट होऊन जाईल. मान्य, हा सेम टाइम टेबल प्रत्येकाला फॉलो होणार नाही. तर यासाठी या 14 दिवसांमध्ये किमान तुमची पहिल्या 6 दिवसात एक वाली रिव्हिजन आणि उरलेल्या 6 दिवसात एक क्विकवाली रिव्हिजन तरी तुम्ही करा. आणि हे केल्यानंतरच तुम्ही एक्झामला जा. खूप काही करण्याच्या नादी लागू नका. जे तुमच्याजवळ ऑलरेडी आहे, जो डेटा तुमच्याजवळ ऑलरेडी आहे लास्टच्या 14 दिवसांमध्ये, फक्त तो आणि तोच रिवाइज करा. आणि ऑल द बेस्ट एक्झामसाठी.